नमस्कार. आज आपण इथे अम्ब्रेला घेरमध्ये ड्रेस कटिंग अँड स्टिचिंग कसा करायचा ते शिकणार आहे. हा ड्रेस आपण फुल घेरमध्ये शिवतोय. त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे 3 मीटर. 3 ते 3.25 मीटर आपल्याला अस्तर लागतं. आपण हा साडीचा शिवतोय म्हणून कपडाचा आपण साधारण 5 मीटर मेन फॅब्रिक लागेल. आणि हे अस्तर कटिंग आता आपण असे पाहतोय. इथे मी प्रिन्सेस कट समोरून या पॅटर्नमध्ये स्टिच करणार आहे. इथे मी वरचा जो ब्लाऊजचा भाग आहे तो मी इथे 14 इंच घेते प्लस 1 इंच 15 शिलाई मार्जिन. नेहमीप्रमाणे आपण ज्या टाईपमध्ये ब्लाऊज स्टिच करतो प्रिन्सेस कटिंग त्याच टाईपमध्ये आपल्याला इथे फ्रंट आणि बॅक काढून घ्यायचेत. पण आपल्याला इथे शोल्डर वाढवायचं असतं. आपल्याला इथे फुल शोल्डर घ्यायचं असतं. कोणताही ड्रेस शिवत असेल तरी आपण फुल शोल्डर घेत असतो. माझं इथे शोल्डर आहे 7 आणि मुंडा खोली पण आहे 7. शिलाई मार्जिन आपण नेहमीप्रमाणे 1.5 इंच किंवा तुमच्या आवडीनुसार खालून कमरेची फिटिंग टाकायची आहे आणि प्लस शिलाई मार्जिन टाकायची आहे. इथे आपल्याला टक्ससाठी टाकायचं नाही आहे माप, कारण आपण ते ब्लाऊजला टाकतो. इथे मी बॅक साईडला टक्स देणार नाही, त्यामुळे मी इथे टक्सचं मार्जिन ठेवलेलं नाही आहे. इथून मला गळा पाहिजे 4 इंच आणि मी इथे अर्ध्या इंचावर शोल्डर डाऊन करत आहे. असंच मी आता हे फोल्ड करून घेणार आहे. व्यवस्थित असं आपल्याला फोल्ड करायचंय. आपण इथे हे आपल्याला सोपं जाणार आहे. असं केल्यावर आपलं थोडासा वेळ वाचतो. आपल्याला इथे 1.25 इंच आत घ्यायचंय. आपण फ्रंट साईड काढतोय आणि अशी क्रॉस लाईन देऊन घ्यायची. इथून आपल्याला नेहमी आपण मुंड्याला शेप देतो 1 इंचावर, त्याच पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपल्याला अपेक्स पॉइंट घ्यायचा असतो. इथे आपण गळा घेतोय आधी. गळा रुंदी जो आपल्याला शेप हवा आहे तो. इथे माझा गळा रुंदी 4 आहे, तर मी खालून गळ्याचा शेप कमी घेते. असं मी टाकताना 4 इंच टाकते, पण शेप देताना लक्षपूर्वक कमी करणार तो गळा मी. इथे मी अपेक्स पॉइंट टाकला 11 वर आणि इथे 3.5 इंचावर मार्क करते. खाली 3 इंचावर मार्क करते. हे प्रिन्सेस कटचे नेहमीप्रमाणे माप आहे. इथे आपल्याला ही लाईन जोडून घ्यायची. व्यवस्थित सगळं चेक करून घ्यायचं आपल्याला. प्रिन्सेस कटसाठी आपण हे असं शेप देऊन घेतोय. इथून आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि वरतून 1 इंच एक्स्ट्रा ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची असते. इथे आपल्याला शेपसाठी 2 इंच घ्यायचं एक्स्ट्रा आणि ह्या अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. इथे आपण गळा कट करणार नाही आहे, आपण कॅनव्हासवर गळा कट करणार आहोत. त्यासाठी आपण आधी कटिंग करून घेऊ. बॅक आणि फ्रंट दोन्ही भाग आपले एकत्र निघलेले आहेत. आपण कट करताना बॅक साईड अशाच प्रमाणे कट करायचे. व्यवस्थित कट करायचे.
आपला कुठलाही कमी जास्त अस्तर कट झालं नाही पाहिजे, याची काळजी घेत कट करायचं असते. इथे आपण 1 इंच एक्स्ट्रा सोडायला ब्लाऊजला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. इथे घेत नाही आपण 1 इंच एक्स्ट्रा. आपण दोन्ही भाग व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि शोल्डर डाऊन आपण मार्क केलेला आहे तिथे आपण हे कट करून घेऊ. म्हणजे आपल्याला एक खाचही मारून घ्यायची तिथे, म्हणजे आपल्याला कळतं की आपलं गळ्याची लेंथ किती आहे. जास्त पसरट पाहिजे असेल तरच 4 इंच घ्यायचा, नाही तर 3.5 किंवा 3 इंच घेतला तरी चालतो. हे पहा, आता हे आपण आतली साईड अशी वेगळी करून नंतर कट करत असतो. आपण हे असं सर्व कट करून घ्यायचे पॅनल. हा या साडीचा ड्रेस 2 कलरमध्ये आहे माझी ही साडी, तर मी हे 2 कलरमध्ये ड्रेस स्टिच करणार आहे. आता आपल्याला इथे अम्ब्रेलाचा घेर टाकायचा आहे. घडी टाकायची आहे आपल्याला इथे त्रिकोण ट्रायंगलमध्ये. अस्तर खूप मोठा आहे, 3 मीटर 3.5 मीटर असेल अस्तर. व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला चेक करून बघायचं आहे की आपलं लेंथ बसती आहे का. आणि आपण लेंथ ड्रेस जो आपला अस्तर आहे त्याचा आपण ड्रेसच्या पेक्षा कमी घेत असतो उंची, अस्तर खालून दिसू नये यासाठी. असं व्यवस्थित घडी करायची आहे. सगळं चेक करत करत आपल्याला हे घडी टाकायची असते. व्यवस्थित टाकून घ्यायची घडी. माझं हे अस्तर थोडं मोठं असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतोय अस्तर घडी टाकण्यासाठी. इथे मी त्रिकोणमध्ये घडी टाकलेली आहे. आता आपल्याला इथे आपण जो बॅक साईड टाकलेली कट केलेली असती ती ठेवून बघायची असते. इथे आपल्याला ड्रेसची बॅक साईड इथे ठेवायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला कमरेचा माप मिळून जाते. व्यवस्थित चेक करायचे. आपल्याला इथे कमरेचं माप डायरेक्ट टेपने टाकलं तरी चालते आणि इथे आपल्याला चेक करायचं की खालचा राऊंड शेपमध्ये बसतोय का. आपलं जी लेंथ आहे, जे काही तुमची ड्रेसची फॅब्रिक असेल त्यापेक्षा 4 इंचांनी तरी ॲटलिस्ट आपल्याला कमी घ्यायचं असतं अस्तर. आणि इथे असं मार्क करून घ्यायचं. हे माझं अस्तर कटिंग झाले. आता मला हे घेर टाकायचं आहे. आता एक घेर टाकून घ्यायचं आहे. इथे मी 31 वर घेर टाकते. व्यवस्थित सर्कलमध्ये आपला शेप आला पाहिजे, त्यामुळं जास्त लांब लांब असं मार्क करायचं नाही आहे.
व्हिडिओ थोडा मोठा होतोय कारण मी सगळं डिटेलमध्ये सांगते. परफेक्ट कटिंग आहे ही. याच पद्धतीनं जर तुम्ही शिवला तर एकदम परफेक्ट बसेल. तुमचं मार्जिन वगैरे कमी जास्त ॲड करून तुम्ही स्टिच करू शकता. हे आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे सर्कलमध्ये. आता आपला एक साईड आपल्याला कमी पडते, वरची साईड आपले फक्त आपण 4 फोल्ड केलेलं आहे हे. तर वरची साईड आपल्याला 2 पॅनल आपले विदाऊट एक्स्ट्रा अस्तर लावता निघलेले आहेत. आणि आता वरची साईड आहे तिथं आपल्याला एक्स्ट्रा अस्तर घेऊन तिथे स्टिच करून दोन्ही सेम करून घ्यायचे असतात. आणि हे नेहमीच प्रॉब्लेम येतो कारण कॉटनचं अस्तर हे रुंदीला कमी असतं, उंचीला कमी असते सॉरी. हा प्रॉब्लेम प्रत्येक ड्रेससाठी येतोच. घेरमध्ये असेल तर तिथे आपल्याला जॉईंट द्यावेच लागते. हे पहा आपल्याला इथं खाली दिसतंय, तिथे आपल्याला ते जॉईंट द्यायचं असतं. आता इथे हे पहा ते जॉईंट आता आपल्याला व्यवस्थित 2 फोल्ड अजून अस्तर लागणार आहे. ते आपण इथे असं काढून घेऊया. व्यवस्थित चेक करायचं आहे की आपलं जे खालची लेंथ आहे ती कोणत्या साईडला करेक्ट बसेल. आपल्याला इथे जास्त जॉईंट द्यायचं नाही आहे, फक्त एकच जॉईंटमध्ये आपलं काम झालं पाहिजे. या पद्धतीनं आपण अस्तर कटिंग करायचं आहे. हे पहा इथं मला थोडं लाईट मार्किंग दिसते खालच्या अस्तरची. तेच पद्धतीनं आपण थोडंसं अंतरावरून कट करून घ्यायचेत. हे हलू नये म्हणून मी असं फोल्ड करते. तुम्ही पिना लावू शकता. आता मी इथे ते दोन्ही कट करून घेतले. आता सेम तीच प्रोसेस मी साडीच्या म्हणजे आपलं ओरिजिनल फॅब्रिक असतं ड्रेसचं, त्याच्यावरून हे मी असं ठेवून घेते. आणि पहा मी अस्तर कसं कट केलं आहे की अस्तर कमी आहे आणि मी ड्रेसचं फॅब्रिक जास्त कट करते. याच पद्धतीनं करायचं. अस्तर आपलं खाली येणार नाही, लेवलनी नाही करायचं कधीच. हे सेम टाकून घेतले आणि सेम कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. इथेही आपल्याला जॉईंट येणार आहे. हे पहा इथे जॉईंट आले, ते असं जॉईंट आपल्याला सेम त्याच पद्धतीनं कटिंग करायचं असतं. हे पहा व्यवस्थित बघायचे. आणि इथेही आपल्याला 2 पॅनल लागणारच आहे. इथे 2 पॅनल आपल्याला काढून घ्यायचे आहेत. व्यवस्थित करायचं आहे. आपलं मेन फॅब्रिक कट नाही झालं पाहिजे, थोडंसं एक्स्ट्राच कट करायचं आहे. हे आपण नंतर स्टिच करून चेक करत असतो. हे आपलं आता घेर कट झालेला आहे. इथे आपण आता इथे आपण आता फ्रंट साईड, इथे माझे 2 कलरमध्ये साडी असल्यामुळं ग्रे कलरमध्ये मी घेर काढलेला आहे आणि ब्लॅक कलरमध्ये मी बॅक आणि फ्रंट आणि स्लीव्ज हे पॅटर्न काढून घेणार आहे. आता मी इथे कट करून घेते. इथे माझं पूर्ण ड्रेसचं कटिंग झालेलं आहे. आता मी इथे स्लीव्ज कटिंग करते. त्यासाठी माप आहे. इथे मी माझी स्लीव्सची लेंथ आहे 22. मला फुल स्लीव्ज आहेत, म्हणजे फुल स्लीव्ज करायचे आहेत. तर मी इथे फुल स्लीव्सच्या प्रमाणे फोल्ड करते, 4 फोल्ड. आणि चेस्टच्या
जी आपली चेस्ट आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी इथे 4 फोल्ड केलेला आहे. आता मी इथे लेंथ टाकते. माझी 24 लेंथ येते, कारण शिलाई मार्जिन फोल्डिंगमध्ये वगैरे आपलं 7 असतं, 2-2.5 इंच. इथे आपल्याला डाऊन 3.5 वर करायचं आहे. आपण नेहमीप्रमाणे 3 वर नाही करायचं. आपण ड्रेस शिवतोय आणि फुल स्लीव्ज आहेत, तर इथे आपल्याला 3.5 वर मुंडा खोलीचा मुंडा उतार द्यायचा आहे आपल्याला. आणि इथे आपल्याला नेहमीप्रमाणे दंडघेर जे काय असतो ते टाकायचं असतं आणि हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. याच पद्धतीनं स्लीव्ज कट झाली तर चुन्या वगैरे येत नाही स्लीव्जला किंवा ड्रेसला, एकदम परफेक्ट बसतो. हे लेस मी नंतर काढून घेणार आहे. इथे माझा आता आतला शेप द्यायचा बाकी आहे, फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा कळावा म्हणून. इथे मी अर्धा इंच असं कट करून घेते. इथे जास्त कट करायचं नसतं, थोडंसं कट करून इथे फ्रंट साईडचे मी मार्क करून घेते. आता इथे मी स्टिच करून घेते फ्रंट साईडचे पूर्ण पॅनल, बॅक आणि फ्रंट साईड दोन्ही. आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कट करायचं आहे. इथे मी थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे, इथे सर्वांना सगळं माहिती असतं इथले. हे पहा, मी आता बॅक साईड आहे तशी जशाची तसं ठेवत आहे. फ्रंट साईड ही आपली झालेली आहे. आता इथे प्रिन्सेस कटचं पॅनल जोडून घेत आहे. जास्त खेचायचं वगैरे नाही आहे, सेम टू सेम. इथे मी समोर 1 इंच वाढवलं नव्हतं फ्रंट साईडला, त्यामुळं मी ते अस्तरला वाढवून स्टिच केलेलं आहे. इथे सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचाही सेंटर काढायचा असतो. इथे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा थोडासा क्रॉस आहे, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला थोडंसं स्ट्रेटमध्ये कट करायचं आहे. हे आपली मार्क केलेलं आहे फ्रंटला, सेंटर काढून घेऊन आपण मार्क केलेलं आहे. तिथं आपण हे पॅच रेडी केलेला होता मी, ते असं लावून घेतलं आहे मी फ्रंट आणि दोन्ही बॅक साईडला. त्याच्यावरून आपण याच प्रकारे फ्रंटवरून पण स्टिच करून घेतो. ते हळूहळू आपण असं स्टिच करायचं आहे. माझं गळा रुंदी जास्त आहे, कारण मला थोडा पसरट गळा पाहिजे होता. कस्टमरची डिमांड होती की पसरट पाहिजे म्हणून, त्यामुळे इथे मी गळा रुंदी 4 इंच ठेवलेली आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या साईजनुसार कमी जास्त करू शकता. हे मी आता इथे स्टिच केले, ते कट करून आत फोल्ड करून घेणार आहे. इथे मी आता सध्या फक्त हातशिलाई न करता डायरेक्ट स्टिच मारते. जर दोरा सेम असेल तर एवढी काही शिलाई दिसत नसेल तर तुम्ही विदाऊट हातशिलाई असं डायरेक्ट स्टिच करू शकता. आणि नेहमी आपल्याला कॅनव्हास जो असतो फोल्डिंगमध्ये जाणारा तो एक्स्ट्रा जास्त घ्यायचा, कारण तो दिसायला छान वाटतो. हे पहा, मी आता इथे शोल्डरला शोल्डर सरळ बाजूला सरळ असं अशा प्रकारे जोडून घेत आहे आणि हे असं स्टिच करते. आधी सुईची साईड मी ठेवलेली आहे, फ्रंटला फ्रंट मी अजून उलटं केलेलं नाही आहे. मी आधी दोन्ही साईड जोडून घेते आणि नंतर फोल्ड करणार आहे. पहा, अशा प्रकारे स्टिच करून घेते मी दोन्ही साईड. तुम्ही बघू शकता माझा गळा डीप आहे आणि पसरट पण आहे. हे एक्स्ट्राचं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे आपल्याला असं फोल्ड करून नेहमीप्रमाणे आपल्याला शोल्डर अर्ध्या इंचावरून आपल्याला स्टिच करायचं असतं. आधी मी पाव इंचावर किंवा 2 दाब या टाईपमध्ये स्टिच केलं होतं. हे पहा, मी दोन्ही कट स्टिच करून घेतलेत. हे आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, फ्रंट आणि बॅक कमी जास्त होऊ नये म्हणून.
इथे आपल्याला असं फक्त थोडंसं मी स्टिच करून घेते की कळावं की कोणता भाग एक्स्ट्रा आहे यासाठी. आता हे भाग आपल्याला एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा असतो. दोन्ही साईडने चेक करायचं आहे व्यवस्थित. शोल्डर पण चेक करायचं आहे, कुठे काही एक्स्ट्रा असेल तर कट करून घ्यायचं आहे. हे पहा आपले शोल्डर इथे 3 आहे. आपल्याला 3 पासून शोल्डर पाहिजे आणि बाकीचे स्लीव लावायचे आहे. आता मी स्लीव जोडून घेते. आपण मार्क केलेलं फ्रंट साईडलाच आला पाहिजे तो खड्डा. हे पहा अशाच प्रकारे आपल्याला ओढायचं नाही आहे, एकदम नॉर्मल असं स्टिच करत जायचं आहे दोन्ही स्लीव्ज. इथे मी थोडा व्हिडिओ फास्ट केला आहे. हे पहा आपली स्लीव्ज अटॅच करून झालेली आहे दोन्ही साईडची. आता हे जे मी अस्तर कटिंग केलं होतं जिथे कमी पडले होते आपल्याला पॅनल, ते मी असे जोडून घेतलेत. आता मी साडीचं फॅब्रिक पण त्याच प्रकारे जो आपण जॉईंट द्यायचं होतं ते असंच प्रकारे देऊन घेते. सेम आपल्याला ज्या टाईपमध्ये अस्तर आपण जॉईंट केले त्याच टाईपमध्ये आपल्याला हे जॉईंट करायचं आहे. व्यवस्थित चेक करायचं आहे की स्ट्रेटच लाईन घ्यायची आहे, नाहीतर तिथे आपल्याला कळून येतं की इथे जॉईंट दिलं आहे. आणि ही शिलाई आपल्याला दोन शिलाई दिल्या तरी चालतं, कारण मी वरतून दाबटीप ओरिजिनल जे फॅब्रिक असतं त्याला देत नाही. अस्तरलाच फक्त मी वरतून स्टिच करत असते. ते मी दोन्ही साईडचं असं स्टिच करून घेतलंय. परत मी डबल स्टिच करत असते, 2 शिलाई देत असते. हे पहा आता हे माझं एक्स्ट्राचं निघले ते मी कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचे. आपण ते अंदाजे कट केलेलं असतं त्यामुळं हे थोडंसं कमी जास्त होत असते. आता इथे मी अस्तर आणि फॅब्रिक दोन्ही अटॅच करून घेते. हे आपण कमरेच्या साईडला करत असतो, जिथे आपण कमरेची उंची टाकलेली असते तिथे. या प्रकारे आपण अटॅच करून घेतोय. दोन्ही पॅनल आपण रेडी करणार आहोत. एक्स्ट्राचं थोडंफार कधी कपडा एक्स्ट्रा होतो तर कधी अस्तर एक्स्ट्रा होत असतं. इथे आपण आता दोन्ही पॅनल रेडी झालेले आहेत आपले. इथे मी आता फ्रंट साईड घेतलेली आहे. जो एक कोणताही पॅनल घेऊन आपण इथे अटॅच करणार आहोत. इथे थोडंसं एक्स्ट्रा झालेलं आहे ते मी व्यवस्थित दोन्ही साईडने सेम असं सोडते. इथे मी स्लीव्जला स्टिच केलं नव्हतं, हे आपलं जिथे फिटिंग असते ते मी हे करून घेतले आणि इथे आता मी फिटिंग करते ड्रेसचं. आता हे मी असं स्टिच करते, अस्तर सोडून देते, वरतून थोडं आधी फॅब्रिक स्टिच करते, म्हणजे कधी आपण गाडीवर टू व्हीलरवर बसलो तर घेर असा पाय आपल्याला असा थोडासा लांब करता यावा म्हणून. आता आपण इथे सेम त्याच प्रोसेसमध्ये आधी वरतून आपण एक तर 4-5 इंच खाली यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते फॅब्रिक कोणतंही एक घेऊन आधी स्टिच करायचं आहे. आता माझं फॅब्रिक स्टिच झालं आहे. आता मी अस्तर त्याच पद्धतीनं स्टिच करत आहे. याने आपल्या घेरला काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि वेगवेगळं स्टिच करायचं असतं अस्तर आणि फॅब्रिक फिटिंग करताना. इथे मी आता फोल्ड करून घेते. माझा पूर्ण ड्रेस आता फिटिंग झालेला आहे. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा ड्रेस. थँक्यू.